प्रत्येक बायकोला वाटतं की माझ्या नवऱ्याला कळावं की मला काय गिफ्ट हवंय. बरोबर. तर काय आहे नेमकं टेलिपॅथिक कम्युनिकेशन आणि त्याचा आपण कसा उपयोग करतो? खरं तर ना टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे असं जेव्हा आपण नाव म्हणतो ना क्लिष्ट वाटतं लोकांना, पण ही सोपी सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या जवळच्या माणसाला जेव्हा आपल्या मनातलं ओळखता येतं ना, तर ती टेलिपॅथी असते. प्रत्येक बायकोला वाटतं की माझ्या नवऱ्याला कळावं की मला काय गिफ्ट हवंय बरोबर, बर्थडेला. अगदी बरोबर. तर ते आणि मग माणसाला वाटतं की अरे मी काय देऊ मला कळतच नाही, कारण की ते टेलिपॅथिकली इंट्युशनचा जर विचार केला तर स्त्रियांचे इंट्युशन्स हे पुरुषांपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात, जे Strong सिक्स असतात. सेन्स आपण ज्याला हम्म, म्हणतो. हम्म, सो ती टेलिपॅथी आहे. एखादं बाळ जेव्हा रडत असतं तर ते का रडतंय? भूक लागली म्हणून रडतंय की झोप आली म्हणून रडतंय की त्याने डायपर ओला केलाय म्हणून रडतंय? हे त्याच्या आईला कळतं, कळतं. सेन्स होतं. हो, हो. ही टेलिपॅथी आहे. म्हणजे तिथूनच डेव्हलप होती महिलांची हो, हो. आणि फक्त महिलांमध्ये असं नाही, आपण एखाद्या मित्राचा तुमच्या बाबतीत पण असं झालं असेल की आपण म्हणतो की अरे तुझी आठवण काढत होतो आणि तुझा फोन आला, किंवा मला होतं ना, वाटत होतं होतं की तुला बऱ्याचदा भेटायचंय आणि बऱ्याच आपण भेटलो, बघ बरं झालं भेटलो. हो. सो हे का होतं की टेलिपॅथिकली तुमच्या माइंडने ती एनर्जी कुठेतरी पाठवली त्याच्यापर्यंत आणि मग तो तुम्हाला कॉल करतो, भेटतो. सो ही पण टेलिपॅथीच आहे. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच ठिकाणी टेलिपॅथीचा वापर करू शकतो.